अतिशय चविष्ट, खमंग आणि झटपट तयार होणारी तोंडलीची भाजी. ही भाजी इतकी स्वादिष्ट लागते की तोंडलीची भाजी आवडत नसलेल्यांनाही पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल. सकाळचा टिफिन असो किंवा घरी केलेल्या वरण भातावर पण ही भाजी खूप छान लागते. तर तुम्ही पण ही भाजी करून पहा आणि तुमचा फीडबॅक मला नक्की कळवा. तर चला मग सुरुवात करूया. तर यासाठी मी इथे अर्धा किलो तोंडली घेतलेले आहे. पहिला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यानंतर कपड्याने पुसून काढायचं आहे. आता तोंडली आपल्याला कट करायची, पण कट करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. कोणी राऊंड शेप मध्ये कट करतं, तर कोणी असं उभ्या साईज मध्ये कट करतं. मी इथे अशा शेप मध्ये कट केलेल्या, म्हणजे एका तोंडलीचे 4 पार्ट. तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने तुम्ही कट करू शकता. तर अशा पद्धतीने मी 4 पार्ट मध्ये पूर्ण तोंडलीची भाजी कट करून घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता अशी माझी पूर्ण अर्धा किलोची भाजी कट करून झालेली आहे. भाजी कट करायला थोडासा वेळ लागतो. आधी जर रात्रीच कट करून ठेवली तर सकाळी पटकन भाजी आपल्याला बनवायला होते. मी ही भाजी रात्रीच कट करून ठेवली आणि सकाळी पटकन 5-10 मिनिटात माझी भाजी बनवून तयार झाली. यामुळे भाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही. आता जेव्हा आपण भाजी बनवायला घेतो त्यावेळी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि मीठ घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी चुरून घ्यायची, कारण का ही खूप कडक असते. त्याच्यामुळे ही मिठामध्ये टाकून अशी चुरून घेतली तर त्याचा कडकपणा सॉफ्ट होतो आणि भाजी पटकन अशी शिजली जाते. आता इथे तुम्ही पाहू शकता पहिले भाजी किती कडक दिसत होती आणि आता थोडी सॉफ्ट झाली आहे, म्हणजे आपली भाजी आता व्यवस्थित चुरून झालेली आहे. चला आता आपण भाजी बनवायला घेऊया. तर यासाठी मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर 4 टेबलस्पून तेल घेऊन, तेल गरम झाल्यानंतर यामध्ये थोडंसं जिरं आणि कांदा घेतलेला आहे मी 1 मोठ्या साईजचा. थोडंसं राई घेऊया याच्यामध्ये आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं. 1 छोट्या साईजचा टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो कांद्याचा कलर थोडा चेंज होईपर्यंत, थोडं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचे. आता हे थोडं सॉफ्ट होत आलेलं आहे, कांदा टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे. आता इथे 1 चम्मच अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. तर हे पण एकदा चम्मचने फिरून घेऊया आणि आता आपण सगळे मसाले टाकूया, जसं की लाल तिखट, धणा पावडर, हळद पावडर आणि थोडंसं गरम मसाला, थोडंसं जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ. इथे लक्ष असू द्या, आपण भाजी चुरताना पण मीठ टाकलेलं, तर या ठिकाणी पण त्या प्रमाणातच मीठ घ्यायचं आहे. आता भाजी टाकून आपण चांगलं मस्तपैकी छानपैकी असं फिरून घेऊया, एकजीव करून घेऊया चांगले मसाला त्याच्यामध्ये. आणि चांगले छानपैकी फिरून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आपल्याला 7-8 मिनिटासाठी आणि त्याच्या झाकणावरती थोडंसं पाणी टाकून ठेवायचं आहे, म्हणजे ती भाजी आपल्याला वाफेवरती शिजून घ्यायची आहे. 7-8 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये चेक करायचे आहे, खाली चिटकता कामा नये, म्हणजे खालून करपली नाही पाहिजे, म्हणून मध्ये मध्ये झाकण काढून भाजीला चम्मचने फिरवत राहायचं आहे, म्हणजे ती खाली चिटकतात. आता मी इथे झाकण काढलेलं आहे. आपली भाजी छानपैकी शिजलेली आहे. याच्यावरती आता मी खोबरा, जो ओला नारळ असतो ना, ओला नारळाचं किसलेला खोबरा, तो खोबरा टाकलेला अर्धी वाटी आणि त्याचबरोबर कोथिंबीर वरून आपल्याला टाकायची आणि एकदा चम्मचने छानपैकी फिरवून घ्यायची आहे. वर खाली चांगला मिक्स होऊन द्यायचं आहे. 2 मिनिटं तरी असं फिरवत राहायचं आणि आता आपली भाजी सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे. तुम्ही ही भाजी भाकरी बरोबर, चपाती बरोबर आणि गरमागरम वरण भात बरोबर पण सर्व करू शकता. तुम्ही कशावरही खालात तरी याची चव खूपच छान लागते. तर एकदा ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा आणि अशा नवीन रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करा.